नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे लाडूची. तर या लाडूसाठी मला इक्वल प्रमाणामध्ये 2 पीठ मी घेणार आहे. गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं, चण्याच्या डाळीचं, बेसन पीठ अर्ध, हे असे इक्वल प्रमाणामध्ये पिठाचे लाडू बनवणार आहे. तर या लाडूसाठी पिठी साखरही मला बनवायची नाहीये आणि हे पीठ तुपातही भाजायचं नाहीये. फक्त 3 टीस्पून तूप लागणार आहे. लाडू म्हणाल तर पेड्यासारखे होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेग्युलर चपातीसाठी वापरतो ते 3 कप मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तुम्ही वाटीचं मेजर घेऊ शकता, ग्लासाचं घेऊ शकता. मेजर इथे आवश्यक आहे. 3 कप गव्हाचं रेग्युलर पीठ घेतलेलं आहे आणि आता हे 3 कप घ्यायचं आहे मला डाळीचं पीठ, चणा डाळीचं. इक्वल प्रमाणामध्ये पीठ हे घेतलेली आहेत. मग तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये इथे घेऊ शकता. मेजर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वाटीचं घ्या, ग्लासाचं घ्या. 3 कप इथे घेतलेले आहे डाळीचं पीठ, 3 कप गव्हाचं पीठ, 3 कप चणा डाळीचं पीठ. इक्वल प्रमाणामध्ये इथे डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे. चवीपुरतं घालणार आहे मीठ. 1 टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे. मीठ आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याआधी तुम्ही कधी हे लाडू केलंच नसेल तर नक्की करून बघा. सोपे तर आहेत पण अतिशय दाणेदार आणि पेड्यासारखे हे लाडू होतात. व्यवस्थित मीठ आपण इथे मिक्स केलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून कडक उंडा मळायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून एकदम उंडा कडक मळायचा आहे. कडक आपण इथे उंडा भिजून घेतलेला आहे. 5 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचंय पीठ. पीठ बाजूला आपण गोळा करून ठेवलेला आहे 5 मिनिटांसाठी. इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि ज्या कपाच्या मेजरनी आपण 6 कप पीठ घेतलेलं आहे त्याच कपाच्या मेजरनी आपल्याला इथे 2.5 कप घ्यायची आहे साखर. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 4 कप सुद्धा साखर वापरू शकता. अडीच कप साखरेला आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. बरोबर 1 कप आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. संपूर्ण साखर व्यवस्थित आपल्या या पाण्यामध्ये बघा. मी साखर 4 कप घेतली तरी सुद्धा पाणी आपल्याला 1च कप टाकायचं आहे आणि 2.5 कप घेतली तरी सुद्धा पाणी 1च कप टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण आपलं इथे हे बरोबर आहे. साखर तुम्ही गोडाप्रमाणे जास्त करू शकता किंवा ह्यापेक्षा कमी गोड खाता असेल तर कमी सुद्धा साखर तुम्ही वापरू शकता. ह्याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे एकतारी पाक करण्यासाठी आणि इथे आता मला दुसरी कढई ठेवायची आहे. इथे मी पाक करायला ठेवलेला आहे. कढईमध्ये इथे मला घालायचं आहे तेल. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पोळपाट लाटणं मी घेतलेलं आहे. पीठ जे मळलं आपण जाड जाड ह्याच्या मला पुऱ्या करायच्या आहेत. थोडासा तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी सुद्धा चालेल, खाली चिटकायला नको. हे अशा पुऱ्या मी तेल गरम होईपर्यंत इथे करून घेते आणि तेल गरम झाल्यानंतर एकीकडे पुऱ्याही करणार आहे आणि एकीकडे मी लाटणार पण आहे. आणि एकीकडे आपल्याला काय करायचं आहे, या पुऱ्याही तळायच्या आहे. दुसऱ्या साईडनं मिक्सर वरती आपल्याला ह्या पुऱ्या 3-3, 4-4 पुऱ्या झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायच्या आहे. मध्ये मध्ये आपल्याला पाकही चेक करायचा आहे. पाक आपण एकदम कमी गॅसवरती इथे ठेवलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. एक एक करून आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत.
पुऱ्या व्यवस्थित आपल्याला तळायच्या आहेत, घाई घाईने पटकन खालीवर करून अशा पुऱ्या तळायच्या नाहीये। हे बघा, पुरी छान आपली इथे तरतरीत फुगून आलेली आहे। मस्त कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। पुरीचे बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत। अशा आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, एकदम व्यवस्थित कलर वरती। संपूर्ण पुऱ्या आपल्याला ह्या कलर वरती इथे तळून घ्यायच्या आहेत। थोडीशी थंड होऊ द्यायची आहे। या पद्धतीने इथे ह्या पुऱ्या अशा चुरून घ्यायच्या आहेत। थोड्याशा हाताने गरम आहेत त्या, पण आपल्याला थंड जास्त नाही करायच्या आहेत। सहज हाताने चुरता येतील अशा आपल्याला या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे फिरवून घ्यायचे। या प्रकारे आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे। एकदम बारीक आपण हे केलेलं आहे आणि दाणेदार एकदम आहे। तर हे असं सर्व आपल्याला पुऱ्या करून आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे आहेत। कालथ्यामध्ये मी थोडासा पाक घेतलेला आहे। एक तारी आपला पाक तयार झालेला आहे। गॅस मी बंद करते आणि हा पाक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। इथे आपल्या संपूर्ण पुऱ्या मी मिक्सर मध्ये व्यवस्थित फिरवून घेतलेले आहे। हे बघा, दाणेदार हे तयार होतं मिश्रण। आणि वेलची कुटून घेतलेली आहे तिथे 7-8। पाक आपला मगाशीच केलेला आहे, पाक गार आहे। तर मी एकच सांगेन की मी एका वेळेला एकीकडे पुऱ्या तळल्या, या एका गॅसवरती मी मध्ये मध्ये बघत एक तारी पाकही बनवून घेतलेला आहे। जर तुम्हाला हे सगळं एकाच वेळेला जमत नसेल तर घाई करू नका। सगळ्यात आधी तुम्ही एक तारी पाक बनवून घ्या, ज्याचा बोटाला लावल्यानंतर एक तार असा होतो। असा एक तारी पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे। कढईमध्ये मी दळून दाखवणारच आहे की एक तारी पाकावरती गार झाल्यानंतर छान साखरेचा असा पातळ एक लेअर येतो। तर तेवढा घट्ट आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे। तर पाक अगोदर करून आणि बाजूला ठेवा। त्यानंतर पुऱ्या सुद्धा तुम्हाला एकीकडे करायला जमत नाही, एकीकडे हे करायला मिक्सर मध्ये जमत नाहीये, तर मी गरमागरमचं एवढंच बोलले की साधारण गरम असताना पुऱ्या मिक्सर मध्ये फिरवून घ्या, कारण जास्त वेळ लागत नाही। पण नसेल जमत तर तुम्ही अगोदर पुऱ्या लाटून घ्या, नंतर एकदाच पुऱ्या तळा। त्यानंतर पुऱ्या तोपर्यंत गार होतात। तर त्या पुऱ्या तुम्हाला फक्त एवढंच आहे की मिक्सर मध्ये 1-2 राऊंड जास्त फिरवावे लागतील, एवढंच होणार आहे। पण एकत्र जमत नसेल तर हे स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व करून घ्या। तर आता इथे आपल्या पुऱ्या व्यवस्थित मिक्सर मधून मी काढलेले आहे। वेलची पावडर आपली इथे तयार आहे आणि पाक सुद्धा तयार आहे। तर इथे मी पुढे काय करायचं आहे हे मी जवळून दाखवते। लेअर असा साखरेचा येतो वरती, असा घट्ट आपल्याला हा एक तारी पाक करून घ्यायचा असतो। बाजूला संपूर्ण आपली साखर लागलेली आहे। तर असा पाक आपल्याला एक तारी करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे दाणेदार मिश्रण आपल्या इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे। वेलची आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे पाकामध्ये। अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हळद पाकामध्ये आपल्याला घालायची आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय। हे संपूर्ण मिश्रण आपल्याला जे आहे गार झालेला पाक आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे। संपूर्ण पाक आपल्याला टाकायचा आहे। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मी संपूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे पाक आपल्याला गार करून घ्यायचा आहे। गरम गरम पाकाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही। त्यामुळे सर्वात आधी पाक करून बाजूला ठेवा आणि त्यानंतर बाकी आपलं जे सांगितलं तसं पुऱ्या वगैरे करून आणि तोपर्यंत आपला पाक मस्त थंडगार होतो।
या पद्धतीनेच हे लाडू करायचे आहेत. एकदा हे लाडू करून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना हे लाडू आवडतील. आणि रोजच्या रोज जर तुम्हाला अगदी ताजे लाडू खायचे असतील तिसऱ्या दिवशी, तर तुम्ही हे जे मिश्रण मी आता करते, तर हे संपूर्ण मिश्रण असंच्या असं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि एका डब्यात दुसऱ्या दिवशी भरून ठेवून वेळेवरती 10-15 लाडूचं मिश्रण तुम्ही काढून घ्या ताटामध्ये. आणि त्यामध्ये एक दुधाचा शिपका मारा. 1 ते 2 टीस्पून फक्त 10-12 लाडूसाठी आपल्याला दुधाचा शिपका लागतो. जर तुम्हाला एकाच वेळेला लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही तसं करू शकता. हे मिश्रण बघा, छान मस्त सगळ्या बाजूने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. खाली वर करून व्यवस्थित आपलं मिश्रण एवढ्या पाकामध्ये आपलं हे व्यवस्थित तयार होतं. फक्त गरम पाकाचा वापर करायचा नाही, कोमट सुद्धा नाही, थंडगार आपल्याला पाक करून घ्यायचा, नंतरच ह्याच्यामध्ये घालायचा आहे. मी हातावरती घेऊन इथे एक लाडू तुम्हाला वळून दाखवते. तूप आपण इथे टाकलेलं नाही, तर आता या क्षणी आपल्याला मी लाडू फक्त वळून दाखवते. त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे तूप. अतिशय मऊ. तर इथे आपल्याला आता 3 टीस्पून तूप गरम करून ह्यामध्ये घालायचं आहे. 2 ते 3 टीस्पून, त्यापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण 3 टीस्पून तूप इथे पुरे होतं. 3 टीस्पून तूप मी वितळवून आणि याच्यामध्ये घालणार आहे. तूप मी याच्यामध्ये घेतलेलं आहे, हे गरम करून आणि याच्यात घालणार आहे. तूप मी गरम करून घेतलेलं आहे. सर्व बाजूने आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. परत एकदा आपल्याला मिक्स करायचंय. हळद घातल्यामुळे थोडासा कलर आपला चेंज होतो, तर पाकामध्ये हळद घाला किंवा तुम्ही पीठ मळताना घातलं तरी सुद्धा चालेल. मी पीठ मळताना घातली नाही म्हणून मी पाकामध्ये घातली. तशी वरून हळद टाकू नका, ती सगळ्या बाजूनी लागणार नाही. विसरलात तर पाकामध्ये घाला, नाहीतर पिठामध्ये आपण भिजवताना थोडीशी हळद जेवढी दाखवली तेवढी हळद आपल्याला घालायची आहे. फार जास्त हळदीचाही आपल्याला वापर इथे करायचा नाही. लाडू मी इथे वळायला घेणार आहे. छोट्या मोठ्या साईजचे आपल्याला हवे तसे लाडू इथे आपण वळून घेऊ शकतो. पेड्यासारखे हे लाडू अतिशय छान होतात. तर ह्या प्रकारे मी इथे सर्व लाडू हे तयार करून घेणार आहे. पटापट आपले लाडू वळल्या जातात. संपूर्ण लाडू मध्ये इथे तयार झालेले आहेत. 54 लाडू इथे या आकाराचे तयार झालेले आहेत. बनवायला फार अवघड नाही. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला रोज ताजा लाडू खायचा असेल तिसऱ्या दिवशी, तर 10-12 लाडूचं मिश्रण हे तुम्ही काढून घ्यायचंय आणि 2 टीस्पून फक्त दुधाचा शिपका त्याच्यावरती मारायचा आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत. कारण दूध घातलेला पदार्थ जास्त दिवस टिकत नाही, म्हणून ते वेळेवर इन्स्टंट तुम्हाला ताजे लाडू करायचे असतील तर हे मिश्रण मी मगाशी दाखवल्याप्रमाणे साखरेचा पाक घालून मिक्स केल्यानंतर छान दुसऱ्या दिवशी व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा काढून तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाडू करू शकता, किंवा एकाच वेळेला तुम्ही हे सर्व लाडू बनवून घेऊ शकता. हे लाडू अगदी नरमच्या नरम राहतात, म्हणूनच त्यासाठी मी सांगितलंय की पाक अजिबात ह्याच्यामध्ये गरम घालायचा नाही. संपूर्ण थंड झालेला एकतारी पाक याच्यामध्ये घालायचा आहे. पाकाचं जर तुम्हाला एकतारी समजत नसेल तर वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक थेंब टाका. तो पाक एका ठिकाणी गोळा झाला की समजायचा आपला पाक व्यवस्थित झालेला आहे. आधीचे माझी लाडूची रेसिपी आहे, त्यामध्ये मी संपूर्ण पाक बनवण्यापासून पण रेसिपी दिलेली आहे, जरूर करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि हे लाडू नक्की करून बघा. त्यामध्ये त्या सगळ्या आपल्या घरामधल्याच आहे, पटकन आपण इथे लाडू बनवू शकतो. ड्रायफ्रूट म्हणाल तर मी याच्यामध्ये अजिबात काही घातलेले नाहीये, तुम्ही घालू शकता आवडीप्रमाणे. काजू बदाम घालू शकता, चारोळी घालू शकता, मनोकी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारांमध्ये शेअर करा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.